कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा। नमस्कार महाराष्ट्र, सुप्रभात। सकाळचे 7 वाजता आहेत। या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। मी आकांक्षा जावडेकर। बुलेटिनची सुरुवात करूयात आताच्या हेडलाईन्स पाहून। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मुंबई अहमदाबाद हायवेवर जीवघेणी वाहतूक कोंडी। 8 तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या शारदाश्रम शाळेच्या शेकडो विद्यार्थ्यांची राज ठाकरेंच्या फोनमुळे सुटका। अनेक वाहनांसह रुग्णवाहिकाही वाहतूक कोंडीत अडकल्या। नाशिकमध्ये कांद्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी। बाजारपेठांमधील आवक वाढल्यानं कांद्याच्या भावात मोठी घसरण। सरकारनं कांद्याला तातडीनं अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी। यंदा दिवाळीत उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार। दादरमधील शिवाजी पार्कातील मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होणार। राहुल गांधींचा मतचोरीचा अजेंडा घेऊन मविया नेत्यांची निवडणूक आयोगावरती धडक। निवडणूक आयोग खरंच स्वायत्त आहे का? मवियाच्या शिष्टमंडळाचा सवाल। तर आज पुन्हा आयोगाला भेटणार। बहुप्रतीक्षित सोलापूर ते मुंबई विमानसेवेला आजपासून सुरुवात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार विमानसेवेचं उद्घाटन। बिहारमध्ये सत्ताधारी एनडीए आघाडी बेबनाव वाढला। चिराग पासवानांच्या लोजापच्या 13 जागांवर दिलं भाजप आणि जेडीयूनं उमेदवार। नितीश कुमारांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्याची जेडीयूची मागणी। नक्षल चळवळीला मोठा धक्का। 6 कोटींचं बक्षीस असलेला मल्लोजुला राव उर्फ भूपती आज शरणागती पत्करणार। गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर शस्त्र खाली ठेवणार। राजस्थानात धावत्या बसला लागलेल्या आगीत 20 जणांचा होरपळून मृत्यू। जैसलमेरमधील दुर्घटना। बसमध्ये होते 57 प्रवासी। आमचं सोयाबीन खरेदी करा, नाहीतर सारा व्यापार थांबवू। डोनाल्ड ट्रम्प यांची चीनला धमकी। चीन मुद्दाम आर्थिक खोडा घालत असल्याचा आरोप। रणजी करंडक स्पर्धेला आजपासून सुरुवात। गतविजेता विदर्भ, मुंबई आणि महाराष्ट्राचा संघही नव्या मोसमासाठी सज्ज। मुंबई संघाची धुरा यंदा शार्दूल ठाकूरकडे। ऋतुराज गायकवाड आणि पृथ्वी शॉच्या कामगिरीकडे लक्ष। मनाचे श्लोक सिनेमाचं नाव बदललं। विरोधानंतर निर्मात्यांचं पाऊल। तू बोल ना नावासह सिनेमा 16 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार।